नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण एकादशी निमित्ताने नेहमीपेक्षा अगदी थोडं वेगळं काहीतरी करून बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम कढई किंवा पॅन गरम करून घ्या. त्यामध्ये 1 वाटी मंद आचेवरती आपल्याला वरई म्हणजे भगर ही भाजून घ्यायची. आता जी माझी भगर मी आता भाजून घेते ती गावरानी घरगुती भगर असल्यामुळे तिचा कलर थोडासा काळपट असा असतो. तर आता काय करायचं आपल्याला, मंद आचेवरती आता ही भगर हलकीशी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे. पीठ जर आपण घरी बनवत असाल तर त्यावेळेस भगर ही जरा भाजून घेतली तर त्यामुळे अगदी सहज पटकन असं त्याचं पीठ मिक्सरवरती अगदी परफेक्ट तयार होतं. म्हणून इथे मी भगर ही अगदी मंद आचेवरती 1 ते 1.5 मिनिटभर तिला भाजून घेतलं आहे. तर आता आपली भगर ही भाजून झाली. त्यानंतर एखादं पसरट भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये लगेच भाजलेली भगर आपल्याला काढून घ्यायची, जेणेकरून ती पटकन गार होईल आणि आपल्याला त्याचं पीठ तयार करता येईल. तर भाजलेली भगर आपण काढून घेतली. लगेचच काय करायचं, त्याच पॅनमध्ये आपल्याला यामध्ये लागणारे साबुदाणे देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे. साबुदाण्यांचा कलर वगैरे बदलेपर्यंत नव्हे तर फक्त 1 ते 1.5 मिनिटभरच यांना देखील भाजून घ्यायची. भाजल्यामुळे काय होणार आहे, साबुदाणे हे कुरकुरीत होतात आणि पटकन त्याचं पीठ तयार होते. जर आपण गार साबुदाण्यांना मिक्सरमध्ये त्याचं पीठ करायला घेतलं तर ते लवकर तयार होत नाही. म्हणून काय करायचं, कधीही भाजून घ्या आणि त्याला हलकंसं गार करून घ्यायचं. भगर जी आपण भाजून घेतलेली त्यामध्येच मी साबुदाणे देखील काढून घेतले. त्यानंतर लगेचच काय करायचे, अगदी थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे देखील आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण भगर, साबुदाणे आणि आपल्याला लागणारे जे शेंगदाणे होते ते आपण भाजून घेतले. अशा पद्धतीने जर तुम्ही याचं पीठ तयार करून ठेवलं तर जर तुम्ही एकादशी किंवा इतर उपवास करत असाल त्यावेळेस आपल्याला पटकन यापासून थालीपीठ किंवा यापासून आपण इडली बनवून घेऊ शकतो किंवा याच बॅटरपासून आपण आप्पे देखील बनवून घेऊ शकतो. तर हे संपूर्ण साहित्य फक्त हलकंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. हलकंसं गार झाल्यानंतर लगेचच मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये हे काढून लगेच याचं छान जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपल्याला याचं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. अगदी सहज असं ते तयार होतं. तर जास्ती गार आपल्याला साबुदाणे हे वगर करून घ्यायचे आणि थोडंसं गरम असताना त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, व्यवस्थित असं आपलं हे पीठ तयार होतं. तर इकडे आपलं पीठ तयार झालं आहे. तर त्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला आता छान बारीक किसून घेतलेला बटाटा हा आपण यामध्ये वापरणार आहोत. बटाटा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. जे तुम्ही पदार्थ किंवा भाज्या उपासाला खात असाल ते अशा पद्धतीने बारीक किसून वापरा. त्यामुळे आपलं जे काही थालीपीठ आहे ते अगदी छान तयार होईल. उपासालाच नव्हे तर इतर वेळेस देखील आपण अशा पद्धतीने छान या पिठापासून मधल्या वेळेमध्ये किंवा नाश्त्यासाठी खाण्यासाठी आपण हे सहज पटकन बनवून घेऊ शकतो. तर जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असा आपल्याला बटाट्याचा किस हा तयार करून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, आपलं जे थालीपीठ असतं ते पटकन शिजून ते तयार होतं. म्हणून इथे मी अगदी बारीक आलं किसण्याची किसणी घेतली, त्याच्याने हा बटाटा किसून घेतला आहे. कितपत आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे त्याच्यानुसार आपण बटाट्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो. हा किस तर आपला आता किसून तयार झाला आहे. हा डायरेक्ट न घालता ह्या किसला काय करायचं, 1 ते 2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय असतं, जे बटाट्यातलं टास असतं तो पूर्णपणे निघून जातं. म्हणून मी ह्या बटाट्याला 1 ते 2 पाण्याने अगदी स्वच्छ असं धुवून आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर अगदी सहज हे किस धुवून होतं. तर अशा पद्धतीने आता आपलं हे संपूर्ण किस मी धुवून घेतलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पाणी आपलं आता काढून झालं आहे. लगेचच हे किस एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर सहज आपल्याला पिठाचं बॅटर तयार करता येईल असं पसरट एक भांडं घ्या. त्यामध्ये किसून घेतलेला बटाटा घातला आहे. त्यानंतर 1 बटाटा आपण इथे घातला आहे. त्यानंतर काय करायचं, याच्यातलं अर्धं आपल्याला हे पीठ यामध्ये घालायचं आहे. तसंच यापासून आपल्याला 3 ते 4 असे थालीपीठ हे तयार होऊन होतील. त्यानंतर चवीनुसार मीठ, छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये चिली फ्लेक्स, तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट, आणि जर उपासाला तुम्ही तिखट खात नसाल तर पूर्णपणे स्किप केलं तरी काही हरकत नाही. थोडंसं यामध्ये निंबूचा रस आणि छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडीशी साखर देखील
घातले. थोडाफार आपल्या आवडीनुसार बदल आपण यामध्ये करून घेऊ शकतो. जर तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर जिरे घाला, कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील आपण यामध्ये बारीक चिरून घातली तरी काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत चमच्याच्या सहाय्याने आता याचं आपल्याला पीठ हे मळवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याचं पीठ अगदी जास्ती सैलसरही नको आहे आणि अगदी जास्ती घट्टसरही नको आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ जे काही आपल्याला लागणारं बॅटर आहे ते व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस आपल्याला थोडंसं जास्तीचं पाणी हे घालून घेतलं आहे मी. अशा पद्धतीने आपण यामध्ये पाणी हे टाका आणि त्यानंतर लगेच यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटासाठी याला भिजत ठेवायचं आहे. जे काही आपण साबुदाणे घातले होते किंवा भगर ते थोडीशी फुलते आणि त्यामुळे आपल्याला थालीपीठ हे भाजण्यासाठी जास्त वेळ हा लागत नाही, म्हणजे शिजताना ते पटकन शिजतं. म्हणून मी इथे 5 मिनटं हे ठेवून घेतले. जे आपण पाणी घातलं होतं आधी ते पूर्णपणे आपल्या साबुदाणे भगरने ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. म्हणून पुन्हा आणखी जर बॅटर आपलं अगदी घट्ट झालं असेल तर त्यामध्ये पुन्हा आणखी काय करायचं, थोडंसं पाणी घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी जास्ती घट्टही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही. तर त्या बनवण्यासाठी साईडला डोसा पॅन, साधा पॅन किंवा तवा गरम करून घ्या. फक्त जे काही टेम्परेचर असणार आहे ते व्यवस्थित आपण सेट करा, म्हणजे अगदी जास्ती देखील तापलेला तवा नको आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला थालीपीठ हे व्यवस्थित थापता येणार नाही. तर इथे मी ब्रशच्या सहाय्याने तेल हे लावून घेतले. तेल तूप आपण लावून घ्या आवडीनुसार आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला चमच्याने अगदी थोडं थोडं बॅटर घेत अशा पद्धतीने याचं आपल्याला छोटे छोटे अगदी छान असे थालीपीठ व्यवस्थित तयार करून घ्यायचे. थालीपीठाचा आकार आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण लहान मोठे हे करून घेऊ शकतो. तर अगदी पटकन हे शिजलं पाहिजे त्यासाठी काय करायचं, यावरती झाकण ठेवून घ्या. झाकण ठेवल्यामुळे काय होणार आहे, आपलं जे काही थालीपीठ आहे ते अगदी पटकन शिजून ते तयार होईल. छान याला क्रिस्पीपणा यायला हवा थालीपीठाला, म्हणून यावरती आजूबाजूला अगदी थोडंसं तेल हे घाला. त्यामुळे ते छान खमंग असे ते तयार होतं. म्हणून मी अगदी थोडंसं आजूबाजूला यावरती तेल हे घातले. वरती देखील पुन्हा आणखी यावरती आपल्याला झाकून द्यायचं आहे आणि त्यामुळे काय होतं, आतमधून आपलं थालीपीठ छान सॉफ्ट असं तयार होतं आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असं ते तयार होतं. पुन्हा आणखी आपण दुसरी साईड ही चेंज करून घ्या आणि दुसरी साईड देखील आपण अगदी थोडंसं तेल घालून आणि झाकण ठेवून आपल्याला दुसरी साईड देखील अशाच पद्धतीने थालीपीठ हे शिजून म्हणजे भाजून घ्यायचं आहे. तर यावरती पुन्हा आणखी आपण काय करणार आहोत, झाकण ठेवून घेणार. झाकणामुळे पटकन वाफेत ते शिजून तयार होतात. तर दुसरी साईड देखील आपण छान अशा पद्धतीने भाजून घेतली. पुन्हा आणखी थोडंसं आपल्याला खमंग क्रिस्पी करायचं आहे, तर त्यासाठी चमच्याने थोडंसं त्याला असं प्रेस करा आणि दोघेही साईडने थोड्या वेळ पुन्हा आणखी आपण याला शिजवून घेऊया. तर तुम्ही बघा, अगदी छान असं झटपट पद्धतीने चविष्ट आणि असं पौष्टिक असं आपलं हे उपवासाचं किंवा इतर वेळेस नाश्त्यासाठी अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे. तर लगेचच काय करायचं, एका प्लेटमध्ये आपण आता याला काढून घेऊया. त्यानंतर दुसरं देखील आपण आता उरलेल्या पिठाचं थालीपीठ आपण याच पद्धतीने तयार करून घ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर आता आपण अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचं आता हे थालीपीठ आपण तयार करून घेऊया. परफेक्ट असे आपले छान खमंग आतमन अगदी सॉफ्ट असे थालीपीठ आपले तयार झाले. आपण हे थालीपीठ खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत आपण याला खाऊन घेऊ शकतो. असं देखील याला खाल्लं तरी अगदी चविष्ट असं आपलं हे थालीपीठ तयार होतं. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करायला